तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आता सकाळचे वाजले 10. तर प्रॅक्टिसला जायचं आपल्याला शिंदेवाडीला. कायम प्रॅक्टिस आम्ही 11:30ला चालू करतो आहे, पण आज आपल्याकडे गाडी नाही, त्यामुळं सायकल घेऊन जायचं आहे. म्हणून 1 तास आधी वर जायचं आहे, कारण का शिंदेवाडीला पोचायला पूर्ण 1 तास लागतो आहे. आणि आपले सायकल आता हिला हवा मारायची आणि घेऊन जायचं प्रॅक्टिसला शिंदेवाडीला. जायला तर नको वाटते, कारण गाडीवरून जायची सवय झाल्या. 5 मिनटात गाडीवरून जाते, पण 1 तास आता पॅन्डल मारायचं आहे. सकाळी ग्राउंडवर जाऊन वर्कआउट करून आलो आणि आता आणि सायकल घेऊन 1 तास चालवत बसायचं म्हणजे नको वाटते. त्यामुळं आता कानात घालायचे हेडफोन, गाणी ऐकत सुसाट निघायचं शिंदेवाडीला. स्ट्रगल टाईम आहे, काहीतरी ॲडजस्ट केलंच पाहिजे. गाडी नाही म्हणून घरात बसून चालणार नाही. प्रॅक्टिस कंटिन्यू करायला लागणार आहे. मोठं क्रिकेट खेळायचं आहे आपल्याला. तर चला. आता तुम्ही म्हणशील ह्या कमान कुठल्या त्या, तर आपले आता चालू आहे नवरात्र. ह्या नवरात्रामुळं सगळ्या कमानी बांधल्या आहेत आणि आहे अंबाबाईचं मंदिर. नवरात्र उत्सवमुळं सगळे सजावट झाल्या. आता 9 दिवसांना या कमानीतील सगळ्या काढून टाकणार. तोपर्यंत या अशाच असते त्या. आत्ता आलोय माळेवाडीजवळ. एवढ्यातच इतका दम भरला आहे की सायकल साईडला टाकून देऊ वाटा लागले आणि गाडीला हात करून घरला जाऊ वाटा लागले. वाईट वारं पूर्ण असल्यामुळे नाही सायकल पळवायला पण येईना आणि पॅन्डल मारून मारून पाय पूर्ण भरून आले ते. त्यामुळे सगळे वाट लागले आत्ताच. पण याचा एक फायदा आहे की जेव्हा आपण सक्सेस होईल तेव्हा हे बी दिवस आठवला का नाही की लय भारी वाटतंय. ही पण आठवण एक आपल्यासोबत राहत्या, त्यामुळं आठवणी पण साठवत गेलं पाहिजे. परत आठवत काय बसायचं परत आपण परत म्हणायला तर येतोय हो, गेले ते दिवस राहिले ते आठवणी. आता आलोय हिंगणगावच्या आग्रा नदीच्या पुलावर आणि ही पाणी पुलाला एवढं आले, पण आज पाणी कमी झालंय. पण पाऊस जरा वाढला की या पुलाच्या वर पाणी यायला चालू होते. याय जायचा रस्ता बंद होते, वाहतूक पूर्ण बंद होते, गाड्यांच्या अपघात होत्या. गाडीवाल्यासनं फिरून देशिंग रोडनं यायला लागतंय इकडं हिंगणगावच्या पोरासनी यायचं. तर आता आज पाणी कमी आहे, पाऊस नसल्यामुळे पाणी कमी आहे, त्यामुळे यायला काय तर बरं आहे. कारण सकाळी चंदूला फोन लावलेला, पाणी आहे का. चंदू म्हटलं पाणी नाही, या बिनधास्त. पॅन्डल मारून मारून पाय भरून आलेत. जरा चालतो, पाय जरा मोकळं होऊ देत. पाय मोकळं झाल्यानंतर आणि सायकल चालवतो. सगळा परिणाम सकाळच्या वर्कआउटचा आहे, त्यामुळं जरा पूर्ण पायाची वाट लागल्या. सकाळी रनिंग केल्यामुळे की नाही आता पॅन्डल मारायचं काय होईना. त्यात वाऱ्यामुळे तर काय सगळे अपघात व्हायला लागल्या, सगळं घोळ करायला लागले, बॉडी पुढंच जाईना झाल्या. तर चला जाऊया, जरा रेस्ट बाद झाली. लवकर पोचायचं आहे. जायला कंपल्सरी नॉनस्टॉप गेलं तर 1 तास लागतोय, थांबत गेल्यानंतर 1 तास क्रॉस होतोय. त्यामुळे आता गेलंच पाहिजे सायकल जरा पळवतच जाऊन प्रॅक्टिस करायचं. कधी प्रॅक्टिस झाल्यानंतर आणि ती दमल्याला ती वेगळं, आणि परत यायचं म्हटलं तर जीव गेल्यासारखं वाटतंय. आणि इथनं जर घरी जाऊन जर म्हटलं अंग दुखा लागले, पाय दुखाले, तर घरातल्या शिव्या वेगळ्या असल्या. घरात सरळ म्हणते ते तुला कोण सांगितलं नाही हाडाची काढ करून घ्यायला, आता सोच तुझं तू म्हणते. त्यामुळे दुखा लागलं तरी गपच बसायचं, काय बोलाय नाही घरात. तर आता बरोबर 1 तास 15 मिनटं झाली आहेत. आत्ता पोचली शिंदेवाडीमध्ये आणि इथं चंदूचं दुकान आहे. घडीत दुकान सोडून बसतो तिथं बसलाय लुडो खेळत. हे आहे दुकान आणि दुकान मोकळं ठेवले आणि ह्यो जाऊन बसला इथं पुढं. आणि गिरायक आलं की मग पळत येणार, थांबा थांबा आलो म्हणत. आणि नशीब बघा बरोबर इथं आल्यावर पाऊस चालू झाला आहे. नंतर वाईट भरला आहे, पण आता बरं वाटायला. बरं झालं जरा फास्ट आलो, नाहीतर पावसात अडकला असतो तर पूर्ण भिजतच यायला लागलं असतं. नेटमध्ये प्रॅक्टिस करून करून एका गोष्टीचा फायदा व्हायला लागला आहे, बॅटिंग थोडीशी सुधारायला लागल्या. पण दुसऱ्या साईडनं बी तोटा असावा लागला आहे की चांगल्या बॅट्या मॅचच्या बॅट्यांची पाक वाट लागायला लागल्या. तुम्हाला बॅट दावतो थांबा. ही माझी मेन बॅट मॅचची बॅट आहे. ही बॅट बघा झाल्या, हिकंड पाक फुटल्या आणि हिकंड तर काय संपल्याच बॅट पूर्ण. आता हिला रिपेरीला टाकायचं आणि मग खेळायला वापरायचं. तेवढ्यात आता आपल्याला क्रिस गेलचा फोन आलता. गेल म्हणजे आपला हार्ड हिटर कोर्लीचा मच्छिंद्र पवारनं CS कंपनीच्या बॅटा आणल्या, त्या येऊन बघून जावा म्हणा लागला. आत्ताच फोन आलता. त्याला बी जरा गडबड आहे, बाहेर जाणार आहे तो पण. पहिला आम्ही कोर्लीला जाऊन येतो बॅटा बघून, कोर्लीला जाऊन येऊया आपण आणि मग नेटला प्रॅक्टिस करूया. आत्तापर्यंत नेटला प्रॅक्टिस करून करून
चांगल्या मॅचच्या 3 बॅटा फुटलेत आणि पोरं मला फोन करतात की नेटला प्रॅक्टिसला बोलवत जा. मी पण त्यांच्या चांगल्यासाठी विचार करतोय, उलट त्यांच्या बॅटा फुटाय नको म्हणून मी त्यासनी नेटला बोलवत नाही, माझं मी जाऊन येते नेटला. आता चालू कोरलीला आणि आमच्या संघ आता येत आहे डॉक्टर म्हणजे प्रथमेश. डॉक्टर म्हणजे पशुसेवक आहे, तो पशुसेवा करतोय, त्यांना मी डॉक्टर पहिल्यापासून म्हणते, त्यामुळं नाव प्रथमेश असल्यामुळं आम्ही डॉक्टरच नाव घेतोय. आता ती आम्ही 3 जण जाणार कोरलीला बॅटा बघायला. केसांची तर काय पाक वाट लागल्या, कमी वयात केस पूर्ण गळा लागले. ते असं वाटायला लागले की वय झाले 30-40 एवढी पाक केस गळा लागले ते. त्यामुळं टोपी घालू वाटत नाही, पण उन्हामुळं टोपी घालायला लागते ना, तर तोंड पाक करपल्यासारखं होतंय. कोरलीला आता आलो आम्ही कोरलीत मच्छिंद्र पवारच्या घरला आणि त्याचं एक नाव आम्हाला कळाले. आम्हाला माहीत नव्हतं मच्छिंद्र पवार, तिचं उर्फ नाव आहे गोट्या. गोट्या नाव आहे. आता सप्पे गावला इथनं पुढं आता मच्छिंद्र म्हणाय बन, इथनं पुढं नुसतं गोट्याच म्हणायचं. बॅटा बैठली आत्ता, बॅटा सगळ्या भारी होत्या, घ्यायची कुठली समजत नव्हतं. सगळा विचार करून ही एक बॅट तेवढी घेतल्या. असं वाटलं सगळ्याच बॅटा घेऊन घरला जाऊया का काय, तेवढं बजेट नाही, लो बजेटमध्ये एक घेतल्या. आता बॅट घेऊन आम्ही चाललो. हे बघा गोट्या, जाऊ का रे. आत्ता प्रॅक्टिस झाले आणि हे आहे डॉक्टर. दोघांनी मिळून 150 बॉल खेळले आहेत. वैताग तर एवढा आला आहे, असं वाटायला तर घरला कधी पोचायचं. तेवढ्या डॉक्टर पावला, डॉक्टर म्हण लागला आहेत कवट्याला माझं काम येणार आहे. आता सायकल धरणार साईडला आणि दोघं गाडीवरनं घरला जायचं. तर जुन्या स्टँडपर्यंत मिळालेली गाडी, त्यानंतर आता डायरेक्ट आली सायकलवरनं. भूक तर एवढी लागल्या, पटकन घरात जाणार, जेवणार आणि रेस्ट घेणार. तर आजचा व्लॉग करूया इथं एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.